Next is animal kingdom. When you look around, you will observe different animals with different structures and forms. आता सभोवताली जर पाहिलं आपण तर डिफरंट टाईपचे ॲनिमल्स आहे, त्यांचं स्ट्रक्चर डिफरंट, त्यांचा फॉर्म डिफरंट. As over a million species of animals have been described till now, the need for classification becomes all the more important. आता ॲनिमलचे मिलियन्स ऑफ स्पेसिस अर्थवर प्रेझेंट असल्यामुळं त्यांचं क्लासिफिकेशन हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. The classification also help in assigning a systematic position to newly described species. क्लासिफिकेशनचा एक आणखी फायदा जर पाहिला आपण तर नव्याने शोध लागलेल्या ज्या स्पेसीज असतात तर त्यांना एक सिस्टमॅटिक पोझिशन असाइन करणं हे क्लासिफिकेशनमुळं सोपं जातं. त्यानंतर घेऊ आपण बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. In spite of differences in structures and forms of different animals, there are fundamental features common to various individuals in relation to the arrangement of cells, body symmetry, nature of coelom, patterns of digestive, circulatory or reproductive system. आता ॲनिमलच्या स्ट्रक्चर अँड फॉर्ममध्ये तर डिफरंट आहेतच आहे, मात्र इथं जर आपण थोडंसं डीपमध्ये स्टडी जर केलं तर सेलची अरेंजमेंट असेल, त्यानंतर बॉडी सिमेट्री, नेचर ऑफ सिलम म्हणजे बॉडी कॅव्हिटी, त्यानंतर पॅटर्न्स ऑफ डायजेस्ट सिस्टीम कोणत्या पद्धतीची आहे, त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, तर या संदर्भातसुद्धा आपल्याला बऱ्याच फंडामेंटल फीचर्सचा विचार करावा लागतो. These features are used as the basis of animal classification and some of them are discussed here. आणि हे जे फीचर्स आहेत तर हेच ॲनिमल क्लासिफिकेशनचा बेसिस म्हणजे क्रायटेरिया असतात. त्यानंतर आपण पाहू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. Though all the members of Animalia are multicellular, all of them do not exhibit the same pattern of organization of cells. आता किंगडम ॲनिमेलियाचे सर्व मेंबर्स हे मल्टीसेल्युलर असले तरीसुद्धा सेलच्या ऑर्गनायझेशनचा पॅटर्न हा सर्वांमध्ये सारखा आहे का? नाही. For example, in sponges, the cells are arranged as loose cell aggregates, that is, they exhibit cellular levels of organization. स्पॉन्जेसमध्ये पाहिलं आपण तर जे सेल्स आहे त्यांची अरेंजमेंट ही लूज सेल्स ॲग्रिगेट्स आहे, म्हणजे सेल एकत्र येतात पण टिश्यू तयार करत नाही. दॅट्स वाय त्यांच्यामध्ये जे ऑर्गनायझेशन आहे ते सेल्युलर लेवल असेल. Some division of labels activities occur among the cells. आता सेलच्या आतमध्ये काही ॲक्टिव्हिटीज घडत असतात. In colentrates, the arrangement of cells is a more complex. आता सिलेंट्रेट्समध्ये जर पाहिलं आपण तर यामध्ये सेलची अरेंजमेंट थोडीशी कॉम्प्लेक्स स्वरूपाची होऊन जाते. Here the cells performing the same function are arranged into tissues, hence is called tissue level of organization. आणि जे सेल्स आहेत ना सिलेंट्रेट्समध्ये तर काय होतं की सारख्या प्रकारचं फंक्शन करणारे जे सेल्स आहेत ते एकत्र अरेंज होतात आणि कशाचं फॉर्मेशन करतात? टिश्यू. आणि म्हणून सिलेंट्रेट्समध्ये बॉडी ऑर्गनायझेशन हे कोणत्या लेवलला आहे? टिश्यू लेवलला. A still higher levels of organization, that is organ level, is exhibited by members of Platyhelminthes and other higher phyla, where tissues are grouped together to form organs, each specialized for a particular function. आता त्याच्या पुढचे जे हायर लेवलचे ऑर्गनिझम्स आहेत म्हणजे प्लॅटीहेलिम्थसपासून तर त्याच्यानंतरचे जे हायर फायला आहेत तर त्यांचे मेंबर्स या ठिकाणी ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन फॉलो करतात. आणि यामध्ये जे टिश्यू आहेस या टिश्यूची ग्रुपिंग होऊन ऑर्गनचं फॉर्मेशन होतं आणि प्रत्येक ऑर्गन हा स्पेशलाइज प्रकारचा असा पर्टिक्युलर फंक्शन करत असतो. In animals like annelids, arthropods, mollusks, echinoderms and chordates, organs have associated to form functional system, each system connected with a specific physiological function. This pattern This pattern is called organ system level of organization. आता त्यानंतर पुढचे जे हायर ॲनिमल्स आहेत ॲनिलिड्स हायर फायला, ॲनिलिड्स, आर्थ्रोपोड्स, मोल्युस्क, इकायनोडर्म्स आणि सर्व प्रकारचे कॉर्डेट्स. त्यामध्ये डिफरंट ऑर्गन्स जे आहेत हे असोसिएट म्हणजे एकत्र येऊन एक फंक्शनल बॉडी सिस्टीम तयार करतात आणि प्रत्येक सिस्टीम जी आहे ही स्पेशल प्रकारचं फिजिओलॉजिकल फंक्शन करत असते. म्हणून
अशा पद्धतीनं अनेक ऑर्गन एकत्र येऊन जर ऑर्गॅनिझममध्ये फंक्शनल सिस्टीम तयार होत असतील तर त्यांचं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन हे कोणतं असणार? ऑर्गन सिस्टीम लेवल. Organ system in a different groups of animals exhibits various patterns of complexities. आता जेवढ्या काही ऑर्गॅनिझममध्ये ऑर्गन सिस्टीम आहे तर त्यामध्ये सुद्धा सेम पॅटर्न आहे का? नाही. तर कॉम्प्लेक्सिटीच्या पॅटर्न संदर्भात त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला विविधता दिसून येईल. For example, in digestive system in a platyhelminth has only a single opening to the outside of the body that serves as both mouth and anus and is hence called incomplete. आता प्लॅटीहेलिम्थस सारखे काही ऑर्गॅनिझम आहे की यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही इनकम्प्लीट स्वरूपाची आहे. कारण काय होतं की यांच्यामध्ये एक सिंगल ओपनिंग आहे बॉडीची जी ॲक्च्युअल माउथ टू ॲनस फंक्शन करत असते आणि दॅट्स वाय इनकम्प्लीट स्वरूपाची डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला प्लॅटीहेलिम्थसमध्ये पाहायला मिळेल. A complete digestive system has two opening mouth and anus. ज्या ऑर्गॅनिझममध्ये कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे तर त्यामध्ये 2 ओपनिंग्स आपल्याला पाहायला मिळेल. एक आहे माउथ आणि अनदर आहे ॲनस. Similarly, the circulatory system may be of two types. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीमबद्दल बोलायचं असेल तर त्यामध्ये 2 टाईप्स आहे, ओपन टाईप अँड क्लोज टाईप. Open type in which the blood is pumped out of the heart and the cell and tissues are directly bathed in it. And पहिला टाईप जो आहे ओपन सर्क्युलेटरी तर यामध्ये ब्लड हे हार्टच्या थ्रू या ठिकाणी पंप होणार आणि जे सेल्स आणि टिश्यू आहेत तर हे डायरेक्टली बाथ इन इट, म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारच्या ब्लड व्हेसल्स नसणार. डायरेक्ट सेल आणि टिश्यूशी प्रत्यक्ष ब्लडचा संबंध येईल. closed type in which the blood is circulated through a series of vessels of varying diameters, arteries, veins and capillaries. आणि क्लोज टाईप सर्क्युलेटरी सिस्टीम असणाऱ्या ऑर्गॅनिझममध्ये ब्लड जो आहे त्याला सर्क्युलेट करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या सिरीज ऑफ व्हेसल्स असतात वेगवेगळ्या डायमीटरच्या. त्यामध्ये आर्टरीज असतील, वेन्स असतील आणि सूक्ष्म आकाराच्या कॅपिलरीज असतील. त्यानंतर घेऊ आपण सिमेट्री. Animals can be categorized on the basis of their symmetry. आता ॲनिमल्सला कॅटेगराईज करण्यासाठी बॉडी सिमेट्री हा सुद्धा एक क्रायटेरिया आहे. Sponges are mostly asymmetrical, that is, any plane that passes through the center does not divide them into equal portions. आता यामध्ये 3 टाईप्स आहे पहा, असिमेट्रिक, त्यानंतर रॅडियल सिमेट्री आणि त्यानंतर बायलॅटरल सिमेट्री. तर असिमेट्रिक आपल्याला स्पॉन्ज दिसून येतील कारण यांना कोणत्याही प्लेन जर त्यांच्या सेंटरमधून तुम्ही पास केला तर त्याला तुम्ही 2 इक्वल भागामध्ये डिवाईड करू शकत नाही. When any plane passing through the central axis of the body divides the organism into two identical halves, it is called radial symmetry. आणि जेव्हा कोणत्याही प्लेनमधून जर आपण सेंट्रल ॲक्सिस बॉडी थ्रू पास केला तर यावेळेस बॉडीचं 2 आयडेंटिकल भागामध्ये जर डिव्हिजन होत असेल तर त्या सिमेट्रीला काय म्हणायचं? रॅडियल सिमेट्री. Coelentrates, ctenophores and echinoderms have this kind of body plan. रॅडियल सिमेट्री आपल्याला कोलेंट्रेट्स, टेनोफोर्स आणि इकायनोडर्म्समध्ये दिसून येईल. Animals like annelids, arthropods, etc., where the body can be divided into identical left and right halves in only one plane, exhibits bilateral symmetry. आणि काही ॲनिमल्स आहे ॲनिलिड्स, ॲर्थ्रोपोड्स सारखे की ज्यामध्ये बॉडीचं डिव्हिजन हे लेफ्ट अँड राईट अशा 2 भागामध्ये होतं, फक्त एकाच ॲक्सिसमधून म्हणजे एकाच प्लेनमधून. त्यांना म्हणायचं बायलॅटरल सिमेट्री. त्यानंतर इथं तुम्हाला बायलॅटरल सिमेट्री दाखवलेलं आहे पहा, क्रॅब संदर्भात फिगर आहे बरोबर. रॅडियल सिमेट्री जी आहे तर रॅडियल सिमेट्रीमध्ये एक इन्सेक्ट दाखवलेला आहे. त्यानंतर आहे टायप्लोप्लास्टिक अँड ट्रायप्लोप्लास्टिक ऑर्गनायझेशन. Animals in which the cells are arranged into embryonic layers, an external ectoderm and an internal endoderm, are called triploblastic organisms. For example, coelentrates. आता 2 जर्म्स लेअर आहे का 3 जर्म लेयर्स आहेत यावरून डायप्लोप्लास्टिक आणि ट्रायप्लोप्लास्टिक आपलं स्टँडर्ड 10ला पण झालेलं आहे. सो आता जर ॲनिमल्समध्ये जे सेलची अरेंजमेंट आहे 2 एम्ब्रॉनिक लेयर्समध्ये जर असतील, ओके. सो जसं की फिगर एमध्ये जर पाहिलं तुम्ही तर फिगर एमध्ये काय दिसेल बरं तुम्हाला? फिगर एमध्ये
जी एक्सटर्नल लेयर आहे ती आहे एक्टोडर्म, करेक्ट. आणि त्यानंतर जी इनर लेयर्स आहेत तर त्या कोणत्या आहे, एंडोडर्म. आता या दोघांच्यामध्ये तुम्हाला मेझोग्लिया दिसेल, मात्र इथं मेझोडर्म आहे का, नाही. दॅट्स वाय इट इज अ डायप्लोप्लास्टिक जर्म लेयर्स. आणि अशा प्रकारच्या ज्या जर्म लेयर्स आहेत हे आपल्याला कोणामध्ये दिसून येतील, सिलेंट्रेट्समध्ये. And undifferentiated layers, mesoglea, is present in between the ectoderm and the endoderm. आणि सांगितल्याप्रमाणे जी मिडल लेअरमध्ये मेझोग्लिया दिसते तुम्हाला आहे ना, मेझोग्लिया ती ॲक्च्युअल अनडिफरन्शिएट आहे, तिचं डिफरन्शिएशन झालेलं नाही आणि ती एक्टोडर्म आणि एंडोडर्म या दोघांच्या मध्ये प्रेझेंट आहे. Those animals in which the developing embryo has a third germinal layers, mesoderm, in between the ectoderm and endoderm are called triploblastic animals. Platyhelminths, 2 chordates, figure 4.2b. आणि ज्या ॲनिमल्समध्ये एक्टोडर्म आणि एंडोडर्म याच्या व्यतिरिक्त आणखीन एक थर्ड जर्मिनल लेअर ही त्या दोघांच्या मध्ये प्रेझेंट आहे, अर्थातच मेझोडर्म जर प्रेझेंट असेल तर त्यांना आपण ट्रायप्लोब्लास्टिक म्हणायचं. प्लॅटीहेल्मिनपासून तर कॉर्डेट्सपर्यंत सर्वांमध्ये आपल्याला ट्रायप्लोब्लास्टिक जर्म लेअर दिसून येईल. आणि इथं फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर इथे मेझोग्लियाच्या ऐवजी काय आलेलं आहे, मेझोडर्म है ना. दॅट्स वाय इट इज अ ट्रायप्लोब्लास्टिक जर्मिनल लेयर्स. त्यानंतर घेऊ आपण सिलम. Presence or absence of a cavity between the body wall and the gut wall is very important in classification. आता जी बॉडी वॉल आहे आणि गट वॉल या दोघांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी अब्सेंट आहे का प्रेझेंट आहे, तर हा सुद्धा क्लासिफिकेशनचा एक क्रायटेरिया आहे. The body cavity which is lined by a mesoderm is called coelom. आता बॉडी कॅव्हिटीला जर मेझोडर्म लाईन करत असेल तर त्याला काय म्हणायचं, सिलम म्हणायचं. Animals possessing coelom are called coelomates. For example, annelids, mollusca, arthropods, echinoderms, hemichordates, and chordates. आता इथे जर पाहिलं आपण फर्स्ट फिगरमध्ये तर ते सिलोमेट दाखवते, बरोबर ना, कारण यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे, बरोबर, जी की कशाने लाईन झालेली आहे, मेझोडर्म. आणि ज्या ॲनिमल्समध्ये ते सिलम पोजेस करतात त्यांना आपण सिलोमेट्स म्हणायचं. यामध्ये ॲनिलिड्स, मोल्युस्क, आर्थ्रोपोड्स, इकायनोडर्म्स, हेमिकॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स या अंतर्गत या फायला अंतर्गत येणारे सर्व ॲनिमल्स येतील. In some animals, the body cavity is not lined by mesoderm. Instead, the mesoderm is present as a scattered pouches in between the ectoderm and endoderm. आता काही ॲनिमल्समध्ये जर पाहिलं आपण तर बॉडी कॅव्हिटी ही मेझोडर्मनं लाईन केलेली नाही आणि त्यापेक्षा ज्या मेझोडर्म्स आहेत ते स्कॅटर्ड पाउचेसच्या स्वरूपात आपल्याला दिसून येतील एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये. तर Such a body cavity is called pseudocoelom, and the animals possessing them are called pseudocoelomates. For example, aschelminths. आणि ही जी बॉडी कॅव्हिटी आहे तर याला आपण स्युडोसिलोम म्हणायचं आणि जे ॲनिमल्स त्याला पोजेस करतील ते असतील स्युडोसिलोमेट्स. एक्झाम्पल ॲस्क्लेमिथ्स या फायला अंतर्गत येणारे ॲनिमल्स. कारण सेकंड फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर पहिल्यामध्ये तर ते तुम्हाला जर्म लेअर दिसेल, परंतु इथे जर पाहिलं आपण तर जर्म लेयर्स कशा स्वरूपात आहे, स्कॅटर्ड पाउचेसच्या स्वरूपामध्ये आहे. सो ट्रू बॉडी कॅव्हिटी अब्सेंट आहे, दॅट्स वाय दे आर द स्युडोसिलोमेट्स. The animals in which the body cavity is absent are called acoelomate. For example, platyhelminths, figure 4.3c. आणि तिसऱ्या फिगरमध्ये जर पाहिलं आपण, ओके, सो यामध्ये असे ॲनिमल्स की ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी ही अब्सेंट असते तर त्यांना आपण असिलोमेट्स म्हणायचं. आणि प्लॅटीहेल्मिंथस या फायला अंतर्गत येणारे ॲनिमल्स हे सर्वच्या सर्व काय आहेत, असिलोमेट्स ॲनिमल्स आहेत. सो बॉडी कॅव्हिटी या ठिकाणी अब्सेंट दिसेल आपल्याला. त्यानंतर आहे सिगमेंटेशन. In some animals, the body is externally and internally divided into segments with a serial repetition of at least some organs. आता काही ॲनिमल्समध्ये बॉडी जी आहे ना, एक्सटर्नली म्हणा किंवा इंटरनली, तर वेगवेगळ्या सिगमेंट्समध्ये डिवाईड झालेली आहे. आणि हे जे सिरियल रिपिटेशन होतं म्हणजे काही ऑर्गन्स असे असतात बॉडीचे, एक्सटर्नल असतील किंवा इंटरनल असतील, त्यांचं सिरियल रिपिटेशन होतं म्हणजे एक कप्प्यासारखे ते रिपीट होत असतात, तर त्याला सिगमेंटेशन म्हणायचं. For example, in earthworms, the body shows this pattern called
metameric segmentation, and the phenomenon is known as metamerism. आणि एक्झाम्पल म्हणून आपण अर्थवॉर्म्स घेऊ शकतो की ज्यामध्ये बॉडी हा एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न शो करते, ज्याला आपण मेटामेरिक सिगमेंटेशन म्हणू. आणि या पूर्ण फेनॉमेनाला काय म्हणायचं? मेटामेरिझम. त्यानंतर आहे नोटोकॉड. Notochord is a mesodermally derived rod-like structure formed on the dorsal side during embryonic development in some animals. आता नोटोकॉड तर हा मेझोडर्मपासून डिराईव्ह होत होता, बरोबर. त्यानंतर रॉड लाईक स्ट्रक्चर आहे आणि एम्ब्रायनिक डेव्हलपमेंटच्या दरम्यान काही ॲनिमलच्या बॉडीमध्ये तो कोणत्या साईडला प्रेझेंट असतो? डॉर्सल साईडला प्रेझेंट असतो. Animals with notochord are called chordates, and those animals which do not form this structure are called non-chordates. For example, Porifera animals. आता ज्या ॲनिमल्समध्ये नोटोकॉड हा प्रेझेंट असेल त्यांना काय म्हणतो आपण? कॉर्डेट्स म्हणतो. आणि ज्या ॲनिमल्समध्ये हे स्ट्रक्चर प्रेझेंट नसतात नोटोकॉडसारखे, तर त्यांना आपण काय म्हणतो? नॉन कॉर्डेट्स. आणि पोरीफेरापासून इकायनोडर्म्सपर्यंत सर्वच्या सर्व कोण आहेत? नॉन कॉर्डेट्स, कारण कॉर्डेट्सचं तर सेपरेट आहे हे ना फायलम. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. The broad classification of animals based on common fundamental features as mentioned in the preceding section is given in figure 4.3. ओके. आता स्टँडर्ड 10ला झाल्याप्रमाणे आपल्याकडं हा एक पॅटर्न दाखवलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपला मुख्य किंगडम कोण आहे? ॲनिमेलिया, जो मल्टीसेल्युलर आहे. यामध्ये लेवल ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये 2 टप्पे करू आपण, सेल्युलर आणि दुसरा आहे टिश्यू ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीम. आता यामध्ये सेल्युलर लेवल असताना मोस्टली असिमेट्रिक असतात. बॉडी कॅव्हिटी किंवा सिलम जे आहे तो अब्सेंट आहे, म्हणजे असिलेमेट्स. आणि फायलम पोरीफेरा जे ॲनिमल्स त्याला बिलॉंग करतील. त्यानंतर टिश्यू ऑर्गन अँड ऑर्गन सिस्टीम संदर्भात इथं थोडंसं क्लासिफिकेशन दिलेलं नाही. सो आता आपण जर तर रॅडियल सिमेट्री असताना असिलेमेट असणारे जे आहेत आणि प्लस टिश्यू लेवल असणारे 2 आहेत. कोणकोण? सिलेंड्रेटा अर्थातच नायडेरिया आणि दुसरा आहे टेनोफेरा. त्यानंतर ऑर्गन सिस्टीम असणारे मात्र बायलॅटरल असणारे आणि असिलेमेट हे कोण आहे? प्लॅटीहेल्मिंथस. आणि त्यानंतर ॲस्क्लेमिड्सपासून तर कॉर्डाटापर्यंत जर पाहिलं आपण, ॲस्क्लेमिड्सपासून तर कॉर्डाटापर्यंत, तर हे सर्वच्या सर्व ऑर्गन सिस्टीम आहेत. परंतु ॲस्क्लेमिड्सचं थोडं वेगळं आहे, कारण ॲस्क्लेमिड्समध्ये जरी सिमेट्री बायलॅटरल असेल, बॉडी ऑर्गनायझेशन ऑर्गन सिस्टीम असेल, मात्र इथं सिलमचा फरक आहे, कारण यामध्ये सिलम कोणता आहे? असिलेमेट्स आहे ॲस्क्लेमिड्समध्ये. मग पुढे जर पाहिलं आपण तर ट्रू सिलम अर्थातच सिलेमेट्स प्लस बायलॅटरल सिमेट्री आणि ऑर्गन सिस्टीम असणारे कोण आहे? ॲनेलिडा, ॲर्थ्रोपोडा, मोल्युस्का, इकायनोडर्म्स, हेमिकॉर्डाटा आणि कॉर्डाटा. आता यामध्ये इकॉनोडर्माटाला थोडंसं स्टार केलेलं आहे, कारण याचं रिझन आहे की यामध्ये स्टेज कोणती आहे लाईफची स्टेज त्याच्यावर डिपेंड आहे. तर काही स्टेजला काय आहे? रॅडियल आणि काही स्टेजला काय असते? बायलॅटरल सिमेंट. ते आपण डिटेलमध्ये नंतर डिस्कस करणारच आहोत. त्यानंतर आहे फिलम पोरीफेरा. Members of these phylums are commonly known as sponges. तर फायलम पोरीफेरा अंतर्गत येणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्या मेंबर्सला काय म्हणतो आपण? स्पॉन्जेस. They are generally marine and mostly asymmetrical animals. आता हे जे स्पॉन्जेस आहेत तर हे सामान्यपणे मराईन्स आहेत, ओके, म्हणजे समुद्री, आणि मोस्टली असिमेट्रिक ॲनिमल्स असतात. नेक्स्ट. These are primitive multicellular animals and have a cellular level of organization. यांना काय म्हणलं? प्रिमिटिव्ह मल्टीसेल्युलर ॲनिमल. म्हणजे सर्वात सुरुवातीला जे मल्टीसेल्युलर ॲनिमल तयार झाले होते तर ते कशाला बिलॉंग करतात? पोरीफेराला. आणि दुसरं म्हणजे यांच्यामध्ये बॉडी लेवल ऑर्गनायझेशन हे कोणतं आहे? सेल्युलर लेवलचं आहे. Sponges have a water transport or canal system. स्पॉन्जेस जे आहेत तर यांच्यामध्ये वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टीम प्रेझेंट असते, किंवा त्याला आपण कॅनल सिस्टीम म्हणू.
Water enters through a minute pores ostia in the body wall into a central cavity, स्पॉन्जोकोल. from where it goes out through the osculum. पा वॉटर एंट्री कुठून होतं आणि बाहेर कुठून पडतं है ना, ऑस्टिया टू ऑस्क्युलम. सो वॉटरची एंट्री ज्या सूक्ष्म पोर्समधून होतो त्या सूक्ष्म पोर्स काय आहेत, ऑस्टिया आहेत. आणि त्यानंतर पाणी कशामध्ये एंटर करतं, सेंट्रल कॅव्हिटीमध्ये. सेंट्रल कॅव्हिटीला काय नाव आहे, स्पॉन्जोकोल. आणि स्पॉन्जोसोल नंतर जर पाहिलं आपण तर वॉटर बाहेर जे पडायलं तर ते कशामधून, ऑस्क्युलममधून. This pathway of water transport is helpful in food gathering, respiratory exchange, and removal of waste. आता वॉटर ऑस्टिया, स्पॉन्जोकोल आणि ऑस्क्युलम याच्या थ्रू पास होत असताना नुसतं पास व्हायला का नाही, तर त्या ठिकाणी 3 प्रकारच्या प्रोसेस व्हायला. एक आहे डायजेशन म्हणजे फूड गॅदरिंग होते, दुसरं आहे रेस्पिरेशन म्हणजे रेस्पिरेटरी एक्सचेंज होतो, आणि तिसरं म्हणजे एक्सरेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वेस्टसुद्धा होतं. Cyanocytes or collar cells line the spongicle and the canals. आता जी कॅनल सिस्टीम आणि स्पॉन्जोकोल आहे तर या दोघांना लाईन करणाऱ्या स्पेशल सेल्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहे, कोलार सेल्स. त्यांना दुसरं नाव आहे कॉनोसाइट्स. Digestion is intracellular. यांच्यामध्ये जे डायजेशन आहे ते इंट्रासेल्युलर आहे. The आता डायजेशन जे आहे सेलच्या सायटोप्लाझमच्या आत होत असेल आणि स्पेशली फूड व्हॅक्युल्स किंवा लायझोझोमच्या आतमध्ये होत असेल तर अशा प्रकारच्या ब्रेकडाऊनला, फूडच्या ब्रेकडाऊनला काय म्हणायचं, इंट्रासेल्युलर डायजेशन. आणि हे फक्त पोरिफेरामध्ये आहे असं नाही, तर या व्यतिरिक्त नायडेरिया जे हायड्रा वगैरे आहेत, लोअर इन्व्हर्टिब्रेट्स आणि ह्युमन सेल्स आपल्या ज्या लायझोझोम्स आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा हे आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. The body is supported by a skeleton made up of spicules or spongial fibers. आता बॉडीला ज्या स्केलेटनचा सपोर्ट आहे ते स्पिक्युल्स किंवा त्यांना दुसरं नाव काय आहे, स्पॉन्जिन फायबर्स. Sexes are not separate hermaphrodite, that is, eggs and sperms are produced by the same individual. आणि सेक्सेस हे सेपरेट नाहीत, म्हणजे हे ॲनिमल्स कोणते आहेत, हर्माफ्रोडाईट्स आहेत. हर्माफ्रोडाईट्स अर्थातच युनिसेक्शुअल है ना, एग्ज आणि स्पर्म्स हे सेम इंडिव्हिज्युअलमध्ये प्रोड्यूस होतात. Sponges reproduce asexually by fragmentation and sexually by formation of gametes. स्पॉन्जेसचं रिप्रोडक्शन असेक्शुअली हे कशाच्या थ्रू होतं, फ्रॅगमेंटेशन. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन हे गॅमेट्सच्या फॉर्मेशननं होतं. Fertilization is internal and development is indirect, having a larval stage which is morphologically distinct from the adult. फर्टिलायझेशन हे बॉडीच्या आत होतं, दॅट्स वाय इट इज अ इंटरनल. आणि डेव्हलपमेंट जी आहे ती इनडायरेक्ट आहे, कारण यामध्ये जर पाहिलं आपण तर यामध्ये लार्वल स्टेजसुद्धा असते. ओके, सो लार्वल स्टेज आहे जी की मॉर्फॉलॉजिकली फार डिस्टिंक्ट म्हणजे वेगळी आहे कोणापेक्षा, ॲडल्ट स्टेजपेक्षा. म्हणजे याच्यामध्ये 2 स्टेज आपल्याला डेव्हलपमेंट दिसून येईल, म्हणून डेव्हलपमेंट कशी आहे, इनडायरेक्ट आहे. एक्झाम्पल, Examples: Cycon, Spongilla, freshwater sponge, and Ospongia, bath sponges. एक्झाम्पलमध्ये सायकॉन असेल, स्कायफा, स्पॉन्जिला असेल ज्याला आपण फ्रेश वॉटर स्पॉन्ज म्हणतो, आणि यू स्पॉन्जी अर्थातच बाथ स्पॉन्ज. त्यानंतर सेकंड फायलम आहे फिलम सिलेंट्रेटा किंवा त्याला तुम्ही नायडेरिया म्हणता. They are aquatic, mostly marine, sessile or free-swimming, radially symmetrical animals. आता फिलम सिलेंट्रेटा अंतर्गत येणारे जे ॲनिमल्स आहेत तर यांचं वैशिष्ट्य आहे की हे ॲक्वेटिक म्हणजे पाण्याला बिलॉंग करतात आणि मोस्टली हे समुद्रामध्ये आहेत, म्हणून मोस्टली काय मराईन आहेत. त्यानंतर सेसाइल्स किंवा फ्री स्विमिंग. तर सेसाईल म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम किंवा त्याचा स्ट्रक्चर हा परमनंटली जर एखाद्या सरफेसला अटॅच असेल आणि त्याच्यामध्ये स्वतःहून हालचाल करण्याची ॲबिलिटी नसेल तर त्याला काय म्हणतो आपण, सेसाईल म्हणतो. तर काही ॲनिमल सिलेंट्रेटामध्ये सेसाइल्स आहेत तर काही फ्री स्विमिंगसुद्धा आहेत. त्यानंतर बॉडी सिमेट्री जर पाहिली आपण यांच्यामध्ये तर रॅडियल सिमेट्री आपल्याला दिसून येईल. The name Nidaria is derived from nidoblast or nidocytes, which contains the stinging capsules or nematocytes present on the tentacles and the body. आता नायडोब्लास्टचं तुम्हाला डायग्रामॅटिक व्ह्यू दाखवलेला आहे, बरोबर. आता
हे जे नायडेरिया हे जे नाव पडलं त्यांना ते कशावरून पडलं, कारण यांचे जे नायडोब्लास्ट किंवा नायडोसाइट्स म्हणू आपण, तर ते त्यांच्या टेंटॅकल्सवर आणि बॉडीवर प्रेझेंट असतात. ओके, सो टेंटॅकल्स आणि बॉडीजवर नायडोब्लास्ट किंवा नायडोब्लास्ट किंवा नायडोसाइट्स प्रेझेंट असणं. आता हे काय ॲक्च्युअल, तर हे एक स्टिंगिंग कॅप्सूल्स आहेत किंवा त्यांना आपण नेमॅटोसिस्ट म्हणायचं. ओके, तर स्टिंगिंग कॅप्सूल आणि नेमॅटोसाइट्स यांचा समावेश असणारे नायडोब्लास्ट आणि नायडोसाइट्स असतात, जे की टेंटॅकल्स किंवा बॉडीवर प्रेझेंट असतात. आता त्याचा वापर जर पाहिला तर डिफेन्ससाठी आहे, प्रे कॅप्चर करण्यासाठी. पुढे पाहू आपण. Nidoblast are used for anchorage, defense and for capture of the prey. आता आपण पाहिलं की काही नायडोब्लास्ट हे सेसाइल्स आहेत. मग त्यांना काय होतं माहिती आहे का, की एखाद्या ऑर्गॅनिझम किंवा एखाद्या सॉईल आहे, सरफेस आहे, याला टाईटली त्यांना होल्ड करून राहायचं असेल तर अशा वेळेस काय कामी येतात, नायडेरियास कामी येतात. त्यानंतर डिफेन्स, स्वतःचा बचाव करण्यासाठी सुद्धा कामी येतात. आणि कॅप्चर द प्रे, भक्ष्य पकडण्यासाठी सुद्धा त्यांना नायडोब्लास्टचा यूज होतो. Cnidarians exhibit tissue level of organization and are diploplastic. सेल्युलर लेवल जर पाहिलं आपण तर टिश्यू लेवल आहे, आणि जर्म लेअर जर पाहिलं तर डायप्लोप्लास्टिक. They have a central gastrovascular cavity with a single opening mouth on hypostome. त्यांच्यामध्ये एक सेंट्रल गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटीसुद्धा प्रेझेंट आहे, की ज्याला एक सिंगल ओपनिंग प्रेझेंट असते आणि माउथ ऑन हायपोस्टोम. आणि ही जी ओपनिंग आहे तर ती हायपोस्टोमवर प्रेझेंट असते. Digestion is extracellular and intracellular. डायजेशन दोन्ही पद्धतीचं आहे, पेशीच्या बाहेर आणि पेशीच्या आत, एक्स्ट्रासेल्युलर आणि इंट्रासेल्युलर. Some of the cnidarians, for example corals, have a skeleton composed of calcium carbonate. काही नायडेरिया असे आहेत कोरलसारखे की ज्यांच्यामध्ये स्केलेटन हा कशाचा बनेला आहे, कॅल्शियम कार्बोनेटचा बनेला आहे. Cnidarians exhibit two basic body forms called polyp and medusa. आता वरती तुम्हाला दोन फिगर दाखवले आहेत पहा, ए आणि बी, हे की नाही. पैकी मेडूस हे कोणामध्ये दिसेल तुम्हाला, ऑरेलियामध्ये, आणि पॉलिप कोणामध्ये दिसेल, ॲडेम्सियामध्ये. तर हे पॉलिप आणि मोड्यूस हे अशा पद्धतीचे दोन बेसिक बॉडी फॉर्म यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. The former is a sessile and cylindrical form like Hydra, Adamsia, etc. Whereas the latter is umbrella shaped and free swimming like Aurelia or jellyfish. आता जो पॉलिप आहे ना, फॉर्मर म्हणजे कोणता, पॉलिप. तर हा पॉलिप जर पाहिला आपण तर सेसाईल आहे, म्हणजे हा सरफेसला अटॅच असतो कुठतरी. मात्र हे कसे आहेत, सिलेंड्रिकल फॉर्म आहे, जसं की हायड्रा, ॲडम्सिया यांच्यामध्ये आपल्याला दिसून येईल की हे पॉलिप फॉर्म काय करतात, बिलॉंग करतात. दुसरा फॉर्म कोणता आहे आपला, मेड्युसा. तर मेड्युसा कोणत्या टाईपचा आहे, अम्ब्रेला शेप आहे. मात्र हे ऑर्गॅनिझम सेसाईल आहेत का, नाही, ते कसे आहेत, फ्री स्विमिंग आहेत, जसं की ऑरेलिया असेल किंवा जेलीफिश असेल. Those cnidarians which exist in both forms exhibit alternation of generations, metagenesis. That is, polyp produce medusa sexually while medusa forms the polyps sexually. For example, Aurelia. काही नायडेरिया असे आहेत की ज्यांच्यामध्ये दोन्ही फॉर्म आपल्याला दिसून येतील, म्हणजे ते काय एक्सिबिट करतात, अल्टरेशन ऑफ जनरेशन, त्याला म्हणायचं मेटाजेनेसिस. मग आता एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर पहा, पोल्युपला जर मेड्युसा प्रोड्यूस करायचे असेल बॉडी फॉर्म, तर त्याला कसं जावं लागेल, असेक्शुअली जावं लागेल. आणि जर मेड्युसाला पॉलिप तयार करायचं असेल तर त्याला कसं जावं लागेल, सेक्शुअली जावं लागेल. आणि हे कोणामध्ये दिसून येईल आपल्याला, ओबेलिया या नायडेरियामध्ये दिसेल. त्याचं एक्झाम्पल आहे ओबेलिया. ओके, एक्झाम्पल. Examples: Phycelia, Portuguese man of war; Adamsia, sea anemone; Penatula, sea pen; Gorgonia, sea fan; and Mindrina, brain crawler. सो फेसिलिया असेल, त्याला आपण पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर म्हणतो. ॲडम्सिया, सी ॲनिमन; पेनॅट्युला, सी पेन; गॉरगनिया, सी फॅन; आणि मेंड्रिना, ब्रेन कोरल. तर हे सर्व एक्झाम्पल नायडेरियाचे आहेत. त्यानंतर फायनली पाहू आपण फायलम टेनोफोरा.
आजचा लास्ट. Ctenophores, commonly known as sea walnuts or comb jellies, are exclusively marine, radially symmetrical, diploblastic organisms with tissue level of organization. टेनोफोर्स ज्यांना आपण कॉमनली काय म्हणतो सी वॉलनट्स किंवा कोम जेलीज, एक्सक्लुझिव्हली मराईन आहेत, जास्तीत जास्त समुद्री आहेत, म्हणजे पूर्णपणे समुद्री आहे. बॉडी सिमेट्री कशी आहे, रॅडियल, जर्म लेअर, टायप्लोब्लास्टिक. बॉडी लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कोणतं आहे, टिश्यू लेवल. The body bears eight external rows of serrated comb plates which help in locomotion. आता फिगरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर एक्झाम्पल ऑफ टेनोफोर दाखवलं आहे आपला. तर हा प्ल्युरोब्रॅकिया आहे. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला 8 एक्सटर्नल रोज दिसतील, आहे का, 8 एक्सटर्नल रोज. तर हे जे सिलिएटेड कोम प्लेट्स आहेत तर यांच्या 8 एक्सटर्नल रोज त्यांच्या बॉडीवर तुम्हाला दिसून येतील, जे की लोकोमोशनसाठी है ना, हालचालीसाठी कामी येतं. Digestion is both extracellular and intracellular. डायजेशन दोन्ही टाईपचं आहे, एक्स्ट्रा आणि इंट्रा. By oleuminosyns, the property of a living organism to emit light is well marked in a टेनोफोर्स. टेनोफोरचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे बायोल्युमिनेसेन्स. आता ल्युमिनेसेन्स म्हणजे प्रकाश बाहेर टाकणे, आणि बायो म्हणजे जर सजीव टाकत असतील तर. सो बायोल्युमिनेसेन्स म्हणजे काय, एक अशी प्रॉपर्टी लिव्हिंग ऑर्गॅनिझमची की यामध्ये ऑर्गॅनिझम काय करू शकतात, लाईट इमिट करू शकतात. तर हे सुद्धा कशामध्ये येतात, हे टेनोफोरची आयडेंटिटी आहे. Sexes are not separate. आता सेक्सेस सेपरेट नाही म्हणजे युनिसेक्शुअल म्हणजे हर्माफ्रोडाइट्स. Reproduction takes place only by sexual means. रिप्रोडक्शन हे फक्त कसं होतं, सेक्शुअली होतं. Fertilization is external with indirect development. आणि फर्टिलायझेशन हे बॉडीच्या बाहेर आहे म्हणजे एक्सटर्नल आहे, आणि डायरेक्ट डेव्हलपमेंट ही कशी आहे, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे, म्हणजे 2 स्टेजेस वगैरे असतील. एक्झाम्पल जर पाहिलं तर आता आपण पाहिलं जो फिगर आहे ती कशाची आहे, प्ल्युरोब्रॅकिया, आणि दुसरा आहे टेनोप्लाना. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फायलम प्लॅटीहेल्मिन्सबद्दल डिस्कस करू.